आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त असं मोमोसाठी लागणारं जे स्टफिंग असतं ते कसं बनवायचं ते बघणार आहोत. काहींना वाटतं की स्टफिंग बनवणं खूप अवघड आहे, तर या पद्धतीने नक्की करून बघा. त्यासाठी 2 चमचे तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची आपल्याला बारीक कट करून टाकायची आहे. त्याचबरोबर एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून टाकायचा आहे. तो 2-3 मिनटं तेलामध्ये परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. तीही तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची. हे परतवून झाले की ह्याच्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी बारीक किसलेला किंवा बारीक चिरलेला कोबीज घालून घ्यायचा आहे आणि एक छोटी वाटी आपल्याला गाजर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी इथं अर्धा चमचा मिरपूड घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्याला छान अशी चव येण्यासाठी इथं मी बारीक चिरलेले काजू बदामाचे काप टाकलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. हे व्यवस्थित असं मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे की भाज्या एकदम बारीक चिरायच्या, तर तुम्ही चॉपर मशीन तुमच्याकडे असेल तर त्याचा उपयोग नक्की करा आणि नसेल तर किसणीमध्ये किसून ह्या भाज्या तुम्ही टाकल्या तरी चालेल. आता एक वाफ आणायची. वाफ आणल्यानंतर इथं मस्त असं आपलं स्टफिंग तयार आहे. हे थंड करायचं. थंड झाल्यानंतर मोमोसाठी वापरायचं. ह्या पद्धतीने तुम्ही स्टफिंग नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.